राजे शिर्के घराण्याची सून होण्याची आपली लायकी तरी आहे का? रणवीर राजे, बस बस झाला आता. खूप ऐकून घेतलं तुमचं. माणसाची किंमत जर तुम्हाला पैशातच कळत असेल, 6 महिने, फक्त 6 महिने, या 6 महिन्यात तुमच्यापेक्षा जास्त पैसा कमवून तुम्हाला आम्ही दाखवू. आणि हा शब्द आहे आमचा तुम्हाला. तुमचं बोलून झालं असेल तर निघा तुम्ही. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा तुमची रिहर्सल. चला मी सोडते तुम्हाला. नो थँक्स. आम्ही सांगितलं ना तुम्हाला नताशा. आणि टॅक्सीनेच परत जा. आणि जर आम्हाला गाडीने यायचंच असतं तर राजे शिर्केंच्या महालात गाड्यांची तर कमतरता नाही. या. त्यांनी तुझ्यावर हात उगारला म्हणून एवढा चिडलास तू? हो. आणि तुझे मोठे भाऊ म्हणून तसे वागले असतील ते. तसं जर त्यांनी खरंच केलं असतं ना तर तेही आम्ही सहन केलं असतं. पण ते आमच्याकडे एक बिझनेसमॅन म्हणून आले होते आणि एक व्यापारी म्हणून आमच्या बायकोचा अपमान करण्याचा त्यांना काही अधिकार नाही. एक वेळा आमचा अपमान केला तर आम्ही सहन करू शकतो देवाने, पण तुझा अपमान केला आम्ही कधीच सहन नाही करू शकत. तू खूप नशीबवान आहेस. नाही, माझे प्रयत्न होतेच, पण हिने जे काही तुझ्यासाठी केलंय ना त्याच्यामुळे तुझा जीव वाचला. खूप प्रेम आहे हिचं तुझ्यावर. अशी साथ मिळायला नशीब हवं. टेक केअर. आम्ही जर राजे शिर्केंचे कॉन्टॅक्ट तुमच्यासाठी वापरले तर तुम्ही आमच्याशी पार्टनरशिप करायला तयार होतात. तुम्हाला आठवते ना, आज ती ऑफर स्वीकारायला आम्ही तयार आहोत. आजचा दिवस हिस्टॉरिक. तुमचं डिसिजन हिस्टॉरिक. आजचा दिवस आमच्या बिल्डर असोसिएशन मध्ये गोल्डन डे बघा. गोल्डन डे. अहो ते ऑफर तर तुमच्यासाठी लाईफ टाइम होतो. तुम्ही कधी एक्सेप्ट करता त्याचीच आम्ही आय वॉज वेटिंग. हो गुड. तू लहानपणापासून IPS होण्याचं स्वप्न बघितलंस ना. मग एका पोलीस ऑफिसरनी भावनेच्या भरात वाहवत जायचं नसतं हे तू विसरलीस. म्हणजे साक्षी, राज जामिनावर सुटल्यावर त्याच्या जीवाला असलेला धोका आणखीनच वाढणार नाही. साक्षी, तो जोवर पोलिसांच्या ताब्यात आहे तोवरच तो सुरक्षित आहे ना. काय बोलतोयस विक्रम? मला काही कळत नाही. म्हणजे महादेव बिल्डर्सचे आम्ही भागीदार झालोय. अर्धे मालक झालोय. काय? आज या गोष्टीचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. आपण दोघे डिनरला बाहेर जाऊया. विक्रम, जेवण सगळं तयार आहे. आज बाहेर गेलो ना तर सगळं जेवण फुकट जाईल. देवानी या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करणं बंद कर. आता यापुढे बघ तुझा विक्रम तुझ्या समोर किती मोठा होत जातो. मला तुला काही पर्सनल क्वेश्चन विचारायचं आहे. पर्सनल क्वेश्चन? काय विचारायचं होतं? केटी, त्या दिवशी आपलं शूट सुरू असताना तू पॅकअप करून असा अचानक निघून का गेलास? आय मीन असा का वागलास तू? ऍक्च्युली हा असा प्रश्न विचारायचा अधिकार मला नाहीये, पण आय एम सॉरी श्रावणी, पण तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देऊ नाही शकत. इट्स व्हेरी पर्सनल. केटी, आय एम सॉरी. इट्स ओके. माझ्याबद्दल कोणालाही जाणून घ्यावं असं वाटतंय हे ऐकून खूप बरं वाटलंय. एवढं सगळं होऊन सुद्धा तू सहनशीलता दाखवू शकतेस, आम्ही नाही दाखवू शकत. त्यामुळे आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. तुझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही यापुढे स्वस्थ बसणार नाही.